बाळासाठी खेळणे घेताना अविचारी वागत असाल तर आजच किंवा मग गेलं आणि कुठलं तरी रँडम खेळणं उचललं आणि ते घेतलं, बाळाला जे आवडलं ते घेतलं आणि ते दिलं बाळाला खेळायला, असं जर करत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंप्लीट बघा. तर एक घटना माझ्या ऐकण्यामध्ये अशी आलेली आहे, वाचण्यामध्ये आलेली आहे ॲक्च्युली, की एका मुंबईचं लहान बाळ होतं 2 वर्षाचं आणि त्यालाच त्याच्या घरच्यांनी असंच कुठलं तरी खेळणं असेल त्याच्याकडे, ते त्याला खेळायला दिलं आणि त्यानंतर त्या खेळण्यामधला छोटा मॅग्नेटचा तुकडा त्याच्या लहान आतड्यामध्ये गेला आणि त्यानंतर तेच खेळणं जेव्हा तो परत परत खेळत होता, ते खेळणं त्याचं कंटिन्यूच होतं. त्याच्यानंतर त्याच्यातला दुसरा मॅग्नेटचा तुकडासुद्धा त्याच्या परत त्यांनी खाल्ला गेला आणि तो सुद्धा त्याच्या नंतर मोठ्या आतड्यामध्ये गेला आणि हे दोघं चुंबक एकमेकांकडे आकर्षित होऊन ही दोघी आतडी एकमेकांना इतक्या घाण पद्धतीने चिटकली की डायरेक्ट त्या बाळाला कोमामध्ये जाण्याचं लक्षण त्याचं दिसायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या, ते बाळ काळं निळं पडायला लागलं आणि अशा वेळेला डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा तातडीने त्या बाळाची सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना हे चित्र दिसलं आणि त्यांनी एकही क्षण वाया न घालवता त्या बाळाचं एक मोठं आतड्याचं ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर ते बाळ आता सुखरूप आहे. परंतु हे जर तुम्ही तुमच्या बाळाच्या बाबतीत करत असाल तर तुम्ही तुमच्या बाळाला खूप मोठ्या धोक्यामध्ये टाकत आहात. बाळाची खेळणी निवडताना बाळ काय खेळतं आहे, बाळ काय तोंडात घालतं आहे, ह्याच्यावरती अगदी काळजीपूर्वक बारकाईने लक्ष ठेवणं हे आपलं काम आहे पालक म्हणून. किंवा अशी छोटी छोटी खेळणी जर बाळाने तोंडामध्ये घातली तर त्याचे फार गंभीर परिणाम आपल्या बाळाला सुद्धा दिसून येऊ शकतात. सर्वेनंतर त्या खेळण्याच्या तपासणीनंतर तेव्हा लक्षात आलं की त्याच्यामध्ये हे खूप जास्त पद्धतीचं म्हणजे खूप जे पॉवरफुल मॅग्नेट असतं ते त्या खेळण्यामध्ये वापरलं गेलं होतं, जे दुसऱ्या देशांमध्ये, युरोपियन देशांमध्ये बॅन झालेलं आहे खेळण्यामध्ये वापरण्यासाठी. आणि ते एक खेळणं, तसंच खेळणं जे भारतामध्ये त्याला इझिली मिळालं आणि ते त्या बाळाने वापरलं आणि त्याला आज त्या एवढ्या मोठ्या ऑपरेशनला इतक्या कमी वयामध्ये सामोरं जावं लागलं. तर तुम्ही ही चूक करत असाल तर आजच थांबवा, आपल्या बाळाची खेळणी काळजीपूर्वक निवडा, आपलं बाळ काय खेळतंय हे काळजीपूर्वक बघा, काय तोंडात घालतंय ह्याच्याकडे लक्ष ठेवा आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. बाळासाठी खेळणे घेताना अविचारी वागत असाल तर आजच किंवा मग गेलं आणि कुठलं तरी रँडम खेळणं उचललं आणि ते घेतलं, बाळाला जे आवडलं ते घेतलं आणि ते दिलं बाळाला खेळायला, असं जर करत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंप्लीट बघा. तर एक घटना माझ्या ऐकण्यामध्ये अशी आलेली आहे, वाचण्यामध्ये आलेली आहे ॲक्च्युली, की एका मुंबईचं लहान बाळ होतं 2 वर्षाचं आणि त्यालाच त्याच्या घरच्यांनी असंच कुठलं तरी खेळणं असेल त्याच्याकडे, ते त्याला खेळायला दिलं आणि त्यानंतर त्या खेळण्यामधला छोटा मॅग्नेटचा तुकडा त्याच्या लहान आतड्यामध्ये